रोहिणीला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे कारण की गर्भपिशवीचं तोंड खुललेलं आहे, म्हणजे डिलिव्हरी आज किंवा उद्या होऊ शकते असं ते म्हणे डॉक्टर. 5 वाजता या म्हणे, तोपर्यंत तिला काही खायला देऊ नका म्हणे. हा ना, तर मग नाही तर मग ॲडमिट करायचं असेल तर ॲडमिट करा म्हणा, ते सलाईन वगैरे लावा म्हणा एखादी. हा मग सलाईन देतो ना म्हणे. हा ना, मग ते डॉक्टरच्या हिशोबानेच चाला, मनाने शांतपणा करू नका, आम्हाला पण सांग. हा दादा म्हणते आई एक घरी घेऊन ये म्हणते, काय नाही चालतात म्हणते. नाही, घरी नका आणू, मी निघतो आता, येतो तिकडं. बरं. हा मला सांगा पण काय झालंय काय नाही तर. हा हा बघ काय म्हणते डॉक्टर, मला फोन कर मग. डिलिव्हरी तर मी शेअर करेल, नाहीतर मग तुम्हाला एक महिनाभर तरी वेट करावं लागेल कारण की महिनाभरानंतरची तारीख दिलेली आहे. पण तुमचा होऊन दादा तुमच्यासोबत शेअर करेल, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही कोणीही. फक्त प्रे करा की आमची रोहिणी सुखरूप अशी व्यवस्थित डिलिव्हरी वगैरे झाली पाहिजे, होणार असेल तर, किंवा मग जे काय होणार असेल ते सुखरूप झालं पाहिजे अशी प्रार्थना करा सगळेजणांना. कारण की आमच्या फॅमिलीला तुमच्या ब्लेसिंग खूप कामं येतात. त्यामुळे तुम्हाला तेवढंच सांगेल मी की सगळ्यांना गुड हंडेवाडीला पण जायचं आहे आपल्या फ्लॅटकडे, तर हे दोन्हीही आपल्याला कवर करायचे. काम कुठपर्यंत आलं ते पाहिलं. हां, तर ते जाऊ आणि त्या बिल्डरला पण भेटून येऊ. काय म्हणता सुदर्शन? जे बात है, जे बात है, जाके देखना पड़ेगा ना सपनों का घर. ओके, का घर देखेंगे. नमस्कार, कशा आहात मित्रांनो? आय होप सगळे मस्त असाल, मजेत असाल आणि हॅप्पी असाल. तर आजचा आपण थोडं शॉपिंगसाठी जाणार आहोत, तर म्हटलं चला आज थोडाफार व्हिडिओ वगैरे शूट करूया. आणि हा व्हिडिओ जो आहे तुम्ही माझ्या एका डिव्हाइसमध्ये शूट करतो, म्हणजे मोबाईलमध्ये करत नाही आहे. व्हिडिओची क्लॅरिटी वगैरे तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आज अजून एक चांगलं काम होणार आहे, ते देखील तुम्हाला दाखवतो मी. आणि हा माझा कपडे सांगा कसे वाटत आहे, तर छान वाटतं आहे का? आता कसेच दाखवू बाबा हे, कारण की हा मला हँडल करता येत नाही व्यवस्थित, 2-3 दिवस तरी लागतील त्याला हँडल करायला, शिकायला. आणि आमची गाडी इथं फसलेली बघा, हे बघा, दिसली का? काय झालं? निघती का नाही? नाही लागत, टाक. अरे टाक बाबा, भ्यायचं नाही. हे बघा, इथून वरतून गाडी खाली टाकायची आहे. जाती ना, अशी आडवी घेऊन थोडी इकडे टाक, तेव्हा निघाल ती. पुण्याचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला नाही का, आता गाडी पार्किंगसाठी थोडी जागा मिळत नाही. आम्ही प्रत्येक वेळेस इथंच लावत असतो, पण ठीक आहे, थोडीफार जागा मिळून जाते. कालच्या व्हिडिओला बऱ्याचशा कमेंट्स आल्यात, ज्या बघून मला खूप आश्चर्य तर नाही झालं, कारण की आश्चर्य व्हायसारखी गोष्टच नव्हती ती. मी जे काय माझ्या मनात होतं ते सगळं काही बोललो आहे तुम्हाला. आता परत त्याच गोष्टी बोलून मी तुम्हाला आता बोर करणार नाही बघा. मलाही नाही आवडत 4-4 वेळा तोच विषय सगळ्याला. इथं आता ऊन तुम्हाला पडलेल्या दिवसातून पण कंटिन्यू पाऊस ऊन कंटिन्यू चालू आहे. आणि मी सध्या कात्रजमध्ये, जिथं आपण पहिले राहत होतो ना, त्याच एरियामध्ये आहे, जास्त काही लांब नाही आहे. इकडं आलं की तिकडच्याच आठवणी येतात, म्हणजे आपण 6 महिने राहिलेले ना, थोड्याफार आठवणी येतात तिकडच्या. पण काय करणार ना, आपण त्या गोष्टीला काहीच नाही करू शकत. आता त्यांना गाडी काढण्यास मदत करायची आहे. चला मी तिकडे जातो, गाडी वगैरे काढतो आणि मग मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो, ठीक आहे? चला. तर नमस्कार परत एकदा तुम्हाला. कसे आहात तुम्ही? तर काल मी थोडाच व्हिडिओ घेतला होता आणि हे ट्रॅकिंग असं का करते मला कळत नाही आहे. फेस ट्रॅकिंग जरा एनेबल करतो त्याला. आणि हे आम्ही घेतलेलं आहे बघा, ओस्मो पॉकेट 4 क्रिएटर कॉम्बो घेतलेला आहे आणि पुण्यातूनच घेतलेला आहे. तर आज आम्हाला जायचं आहे फिनिक्स मॉलमध्ये. तर तिकडे जाण्यासाठी आपल्याला यूज करायचे आहे मेट्रोज. तर आता इथून स्वारगेटला जाण्यासाठी आम्ही करणार आहोत रिक्षा बुक आणि तिथून पुढे जाणार आहोत. तर माझ्यासोबत रवी भैया आणि सुदर्शन तर आहेत. चला ना, उठा ना रे. चला म्हणायचं आणि घरीच बसायचं. मी जरा वियर्ड दिसतो की सांगा बरं केसानं मित्रांनो? मी कसं आहे 4 चौघामध्ये गेलोच नाही आता 2-3 दिवस झाले, ओळखीच्या लोकांमध्ये. हां, दोघांमध्येच आहे, त्यामुळे मला काही वाटत नाही की मी असं वियर्ड दिसते म्हणून. पण दिसत असेल तर मग तुम्ही तसं कन्फर्म सांगू शकता. चला, मी उठल्याशिवाय तर ही कोणीच उठणार नाही, मला माहिती आहे. माईकचं काय करते? माईक त्या याच्यात गेलं, त्याच्या खोक्यात, गिम्बलच्या खोक्यात गेलं. विचार ना पाऊसमध्येच. हां, तर चला आता टाईम झालेला आहे बाहेर निघायचा. बाकी उद्या घरी जाणार आहे. जर कधी व्हिडिओ कोमल बघत असेल तर त्याला कळून गेलं असेल की हे उद्या घरी येणार आहे, कारण की मी त्याला सांगितलं होतं की मी
2-4 दिवस तरी येणारच नाही म्हणून, आणि 2-4 दिवसांनी येईल. आणि पावसाचं म्हणाल तर पाऊस थोडाफार चालूच आहे. काय झालं एवढा प्रॉब्लेम चालू इथे. हे बघा आळस देत आलाय. सुदर्शन 4 शब्द बोलशील का तुला नाव ठेवणार लोकांना? कशाबद्दल नाव? गाडी चालवतो म्हणून. यस. लोकांना वाटतं की ड्रायव्हर आहे, ठीक आहे ड्रायव्हर आहे, पण काल मैत्री दिनाचा स्टेटस बघितला असेल, स्टोरी बघितला असेल, व्हिडिओमध्ये बोलला ठीक आहे कालच्या, तर लक्षात नसेल तर तुमच्यासाठी ड्रायव्हर आहे, पण आम्हाला माहिती, त्याच्यामुळे तुम्ही काही बोलले काही नाही बोलले तर मला तरी वैयक्तिक फरक नाही पडत. तुमच्यासाठी ड्रायव्हर आहे, पण आम्ही एक दुसऱ्यासाठी मित्र आहेत, आणि आम्ही मैत्री, आमचा धर्म जो आहे तो साकारतो. त्यामुळे तुम्ही आता त्या कोणी सोबत राहते म्हणजे नाही राहिलं, आता आपल्या दोघांचे वाद झाले काही झाले तर लोक काय नाव ठेवतील की बाबा कशाची मैत्री होती, भांडणं झाले, भांडणं केले, हे केलं ते केलं. उद्या जर गाडी नसली तरी आम्ही सोबतच दिसणार आहे. सुरुवातीला गाडी पण नव्हती त्यावेळेस मी सोबत होतो, त्यावेळेसच म्हणायला पाहिजे सगळ्यांनी की बाबा याच्यासोबत राहू नको, वैयक्तिक तुझं हे कर. हां, जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस मग सगळ्यांनी म्हणायला पाहिजे होतं की तू लवकर एखाद्यासोबत कशाला राहतो. आणि ज्यावेळेस मग थोडंफार यूट्यूब वगैरे व्हिडिओ वगैरे आहेत, गाडी चालवतो, गाडी आहे आमच्याकडे, तर मग असं का बोललं जातं? मग तिथंच आमचं मन जरा दुखावलं जातं. पण नाही माझं म्हणणं काय, येते ना आपल्याला जी गोष्ट येते ती करायला काय हरकत आहे. आपल्याला गाडीची आवड आहे, येते चालवता सगळ्या गोष्टी. बरं गाडी चालवायचं ठीक आहे, दुसऱ्याला दिलं तर तो गाडी चालवणार आहे, दुसरा कोणी मग तुझ्या शेजारी बसला गाडी चालवलं मग लोक त्यांचं म्हणणं आहे तुझी गाडी तर तूच चालव. तसं प्रत्येक जणाचे मित्र आहे, मैत्रिणी आहे, सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे कोणी काही बोललं काही नाही बोललं तरी काय फरक पडणार. आणि ज्याची असं लिहिलेलं आहे कुठं ज्याची गाडी त्यानंच चालवायला पाहिजे. त्याला काही क्षेत्राची आवड नाही आहे, त्याला नाहीच आवडत गाडी चालवायला. मला आवडते म्हणून मी लद्दाखला 6000 किलोमीटर गाडी चालवली. कायच बोलावं त्याच्यावर काय सांगा. होतं त्याच्यात, विजय होता, सगळं नव्हतं ना. तो खेळू राहिला तर खेळू दे थोडं. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या माहितीसाठी आज आपण आपल्या फ्लॅटकडे जाऊन बघणार आहोत खंडेवाडीला. जर की तिकडे शूट घेणं पॉसिबल झालं तर मी नक्कीच तुम्हाला शूट घेऊन दाखवेन. म्हणजे पोझिशन तर तुम्हाला माहिती कधी भेटणार आहे, तुम्हाला सांगितलं होतं मी, वेळ आहे पोझिशन भेटायला. तिकडे जाणार आहोत कारण की त्या बिल्डरला भेटायचं आहे आपल्याला जाऊन. आणि हे थोडेफार कामं असतात जे आपल्याला इकडं करावं लागतात. त्यासाठी पुण्याला 4 वेळा चक्रा होतात. आणि त्यात तुम्ही म्हणतात काय पुण्याला तू 4 वेळा तिकडं का जातो तिकडेच का जातो, तर हे असे कामं असतात बघा. आणि ह्या पॅन्टचा किस्सा एवढा मोठा आहे की माझा iPhone 17 Pro Max डायरेक्ट आडवा होऊन चालला आहे. हे काय रॅपिडो केलं की नाही? कोण किरेंगा? चावी तुमको ही करना पडेगा, कौन करेगा यानी? चावी ठेवली. ठेवायला गेली परवा दिवशी इकडे अमित शहा आले होते, त्यामुळे इकडे एवढी गर्दी होती. पण आता गर्दी वगैरे काही नाही आहे. आणि मी ॲटो बुक केलेली आहे, ॲटो 2 मिनटात येईल. इथं पावसाचं सांगताच येत नाही. आला आहे बघा, 4 मिनटं दाखवत आहे तर लिहू. आणि हा OTPचा एक प्रॉब्लेम माझ्यासोबत झालेला आहे. कोणासोबत झाला आहे सांगा. म्हणजे झालं 1.5 वर्षापासून माझा OTP तोच आहे, 0322. काय रे? याचा ॲटोचा का? हा ना, ॲटोचा तोच राहतो मला वाटतं ते आपल्या सेम कसं राहील रे? प्रत्येकाचा चेंज होतो, माझं कसं सेम राहतो? नाही माझंही सेमच होतं. नाही Rapido तिकडे ना तो सेम राहतो त्याच्याकडे, त्या मोबाईल नंबरवर कनेक्ट असतो, एकच राहतो त्या. काय माहिती आता काय विषय. तर 4 मिनटं दाखवत आहे. आज बघू. कुठं जायचं प्लॅन आहे? आज पॅसिफिकला जायचं आहे आणि हंडेवाडीला पण जायचं आहे आपल्या फ्लॅटकडे. तर हे दोन्हीही आपल्याला कवर करायचे आहेत. काम कुठपर्यंत आलं ते पाहिलं. हां, तर ते जाऊ आणि त्या बिल्डरला पण भेटून येऊ. काय म्हणता सुदर्शन? जे बात आहे जे बात है, जाके देखना पडेगा ना सपनों का घर. ओके, काय घर देखेंगे. सपनों का घर देख. त्यामुळेच तू इकडे चक्रा मारतो. चक्रा मारतोच म्हणजे आता आहे आपलं घर करतोय आपण तिकडे, तर आपलं तेवढं जाऊन जाणं येणं चक्कर पाहिजे, आपलं नजर पाहिजे. मग कुठपर्यंत आलं आता पुन्हा त्याची पेमेंट पण असते. जसं जसं स्लॅब पडेल तसं तसं त्याचे पेमेंट द्यावं लागत असतं. डिमांड असते, बिल्डर डिमांड. तर त्यामुळं आम्ही इकडं आलेलो आहे आणि म्हणून आईला घरी पाठवलं आणि आम्ही थांबलो 2-3 दिवसासाठी. तेच कारण आहे, दुसरं काही कारण नाही आहे. तो रिक्षावाला पुढे जाईल, ध्यान दे त्याच्याकडं. काय नंबर गाडीचा? 0322. 0322 हा OTP आहे. आणि रिक्षाचा नंबर आहे बघ 5332. आणि हा जो कॅमेरा आहे का तो पावसात चालत नाही असं म्हणतात, तर त्या मी काढला होता, मैंने निकाला था. चार्जिंग लगाया था उसने
मेरे चार्जर पे, फिर मैंने निकाल दिया और मेरा चार्जर था इसलिए मैंने मेरा मोबाइल उधर चार्जिंग लगा दिया। थोड़ा बहुत हिंदी आता है लेकिन इतना भी नहीं आता है कि मैं इतना फ्लुएंट हिंदी बोल सकूँ। थोड़ा बहुत आपके साथ मैं बात कर सकता हूँ। वो रिक्शा आ गई अपनी, उसमें जाने का आहे। आणि इथं तुम्हाला सांगतोय काय माहिती आमची सकाळ होती 12 वाजता. बरं आता तुम्हाला सांगतोय आम्ही सकाळी 8ला उठलेलो आणि आता 12 वाजले तरी घरातच काय करणार? जवळजवळ तर वापस यायचा टाईम होतो. आपला नाश्ता ते घरी करतो ना. हां, नाश्ता आम्ही घरी करतो त्यामुळे जरा उशीर होतो. बाहेरचं खाल्लं की ॲसिडिटी होती त्यामुळं घरीच पोहे वगैरे करून जात असतात. काय म्हणतो दर्शन? हो म्हणतोय. तर बघा असा विषय चालू आहे. आता आम्ही जातो आहे पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच एकदा परत भेटेन, कारण की पावसामध्ये हा गिंबल चालत नाही. गाडीचं पण काम करायचं आहे. गाडीचं काम म्हणजे एवढे कामं मागं पडलेले आहेत, काय सांगू तुम्हाला. अवघड आहे इथं म्हणजे दिवस कधी निघून जातो माहीत पण पडत नाही. आता किती वाजले? 11 वाजायला लागले. आणि रिक्षा मागची का बंद करूया? नाही ना. चला मित्रांनो, मी तुम्हाला थोड्या वेळात परत भेटतो. तर आलेलो इकडे मेट्रो स्टेशनला, जे आपलं स्वारगेटला आहे. आणि तुम्ही गर्दी बघू शकता. तुम्हाला गर्दी काही दिसणार नाही, कारण की आज विषय काय आहे माहिती काय आहे तर हे बघा, लिफ्ट पण खाली. म्हणजे कधी आहे ना उभा राहायलासुद्धा जागा मिळत नाही. आणि कधी एवढी गर्दी आणि कधी पूर्णच खाली. अजून 2 मिनटाचा टाईम दाखवतो आहे. आता इकडून आम्हाला जायचं आहे रामवाडीला, कारण की रामवाडीपर्यंतच मेट्रो आहे. तिथून पुढे पायी जावं लागणार आहे. तर एक ठिकाणी आपल्याला चेंज पण करायची आहे कोर्टला, सिव्हिल कोर्टला. त्याच्यासाठी वेट करूया. अजून 2 मिनटं दाखवते, बघू. 2 मिनटाला 5 मिनटाला आहे इथं मेट्रो. जास्त काही गर्दी नसते. आणि तिकडून आल्यानंतर इकडे जायचं आहे हंडेवाडीला. तर तिकडं गेलो तर नक्कीच मी तुम्हाला तिकडचं सर्व काही दाखवेल म्हणून. हां, दाखवेलच. तर असा एकंदरीत विषय आहे. बघू आता काय होतं काय नाही पुढे. तर मी तर आहे इकडेच आणि हे दोघंजण थांबलेत मागं बेडवर. बघू किती वेळ, अजून 2 मिनटं म्हटलेली पण आली असेल कदाचित. चला, मी तुम्हाला परत एकदा थोड्या वेळानंतर भेटतो. हॅलो. काय म्हणले डॉक्टर? डॉक्टर दाखवला आता हे करते. आईकडे दे. उशीर येईल डबा. हॅलो. काय म्हणताय डॉक्टर? डॉक्टर म्हणते ऍडमिट करू का? करा म्हणते. ॲडमिट कशासाठी? टाका द्यायसाठी. टाकी द्यायसाठी का? हा. मग डिलिव्हरी होणार नाही म्हणते का ते? काय? डिलिव्हरी होणार नाही म्हणते का आता? टाका दिल्यावर नाही होणार म्हणजे. हां, तर मग ते डॉक्टर जे म्हणतात त्या हिशोबानं करा. ते म्हणते की 1 महिना बाळाचं वजन वाढवून असं 1.5 किलोचे. हा ना, मग तेच म्हणतोय मी. तुम्ही काय करा माहिती आहे का? डॉक्टरच्या हिशोबानं करा, घाबरून जाऊ नका कोणी. नाही तर म्हणते मग घरी जा 5 वाजता या म्हणे. का? नाही मग बाळ घरी आहे तुमचं तर. काय? 5 वाजता या म्हणे, तोपर्यंत तिला काही खायला देऊ नका म्हणे. हा ना, तर मग नाही तर मग ॲडमिट करायचं असेल तर ॲडमिट करा म्हणा. ते सलाईन वगैरे लावा म्हणा एखादी. हा मग सलाईन देतो ना म्हणे. हा ना, मग ते डॉक्टरच्या हिशोबानेच चाला. मनाने शांतपणा करू नका. आम्हाला पण सांग. हा दादा म्हणते आई घरी घेऊन ये म्हणते. काय सांगतात म्हणते. घरी नका आणू, मी निघतो आता, येतो तिकडं. बरं. हां, मला सांगा पण काय झालंय काय नाही तर. हा. हां, बघ काय म्हणते डॉक्टर, मला फोन कर मग. रात्रभर राहतो मग इथंच. हां, नका गडबड नका करू कोणत्या गोष्टीला. हा. हां, ठीक आहे. ठेवू का? हा. मित्रांनो, इकडं मॉलमध्ये आलेलो आहे आणि मला घरून फोन आला होता की रोहिणीला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे, कारण की गर्भपिशवीचं तोंड खुललेलं आहे. म्हणजे डिलिव्हरी आज किंवा उद्या होऊ शकते असं ते म्हणे डॉक्टर. पण मग ते टाके वगैरे द्यायचा विषय चालू आहे, कारण की काय तिची तब्येत पण खूप खराब आहे. म्हणजे खराब म्हणण्यापेक्षा बारीक आहे. आणि त्यामधल्यामध्ये आता हे कितवा महिना चालू आहे, काय दिवस चालू आहे काहीच माहीत नाही. पण डॉक्टरच्या हिशोबाने चालावं लागते, कारण की शेवटचे जर 1 महिना असतो त्यामध्ये बाळाचं वजन जास्त वाढत असतं. आता बाळाचं वजन जे सध्या सांगितलं डॉक्टरनी ते 1.25 किलो समजा, 1 किलो 250 ग्रॅमपर्यंत आहेत. आणि ते झाल्यानंतर पण त्याला काचत ठेवावं लागेल. त्यामुळे आता तो निर्णय घेतलेला आहे तिकडे. असा दवाखान्यात आता सलाईन वगैरे लावायची, मग संध्याकाळी ते टाके वगैरे द्यायचं काहीतरी करणार आहे डॉक्टर. तसं तर मी तुम्हाला उद्याची व्हिडिओ दाखवेल. पण हे अचानक झालं आहे. मी मॉलमध्ये आलेलो आहे थोडीफार शॉपिंग करायला. तुम्हाला दिसलं असेल की शॉपिंग करायला आलं माझ्या मागं असं कॉल आला आहे. म्हटलं ठीक आहे, चला काही प्रॉब्लेम नाही आहे. कसं असतं आहे, अशी सिच्युएशन सांगून येत नसते. आपले सगळे कामं करून आपल्याला हे करावं लागतं. पण मी पण निघतो आहे आता, कारण की कसं आहे, जास्त सिरियस झाल्यानंतर मग आपण काय करणार, हो की नाही.
आता मला इथून पोहोचायला जवळपास 9 घंटे लागतात. तर बाकीचा व्हिडिओ जो मी घरचाच शूट करेल निघायच्या टायमालाच. आता पटकन दिशा आवरतो आहे. तसं तर त्यांची आता सिच्युएशन बघतो तिकडची काय पहिले तर. माझं ते फ्लॅटकडं जायचं तुम्हाला जसं सांगितलं होतं. आता ते पण काम पेंडिंग राहतं काय माहिती आता रोहिणीच्या डिलिव्हरीमुळं. आणि ती बिचारी तिला पण धीर द्यावा लागतो, तिला सांगावं लागतं. आहे सेकंड डिलिव्हरी मान्य आहे, पण तरी वजन कमी आहे. तर थोडं बुद्धिवानी वागतात दोघंही. रामा पण झाला समजा आमचा, त्यामुळं जरा सांभाळून घ्यायला लागतं. आणि तुम्हालाही माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत असतो की बाबा काय विषय आहे काय नाही सर्व काही. त्यामुळे म्हटलं आईला एकदा कॉल करून एकदा कन्फर्म करावं. तर असा एकंदरीत विषय आहे. आता बघू अचानक जर काही डिलिव्हरी झाली तर सांगता येत नाही. आणि आमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही म्हणाल की अरे तू व्हिडिओज कसे टाकतो बाबा, आता पण हे सगळे न सांगताच आमच्यासोबत असे प्रॉब्लेम होतात किंवा आमच्यासोबतच अचानक घडतं आणि ते व्हिडिओमधून दिसतं. तर एकंदरीत असा विषय होत असतो. आता डिलिव्हरी झाल्यानंतर देखील ते सुखरूप वगैरे झालं पाहिजे असंच आपण प्रार्थना करूया. पहिली डिलिव्हरी तिची नॉर्मल झालेली आहे, तर सेकंड पण नॉर्मलच होईल अशी अपेक्षा करूया. होईलच, नॉर्मलच होईल कदाचित, कारण की फर्स्ट नॉर्मल झालेली म्हटलं तर सेकंड पण नॉर्मलच होईल. आणि त्रास वगैरे काही नव्हता होत. तिला फक्त तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन जात होते, तर ते डॉक्टरनं तसं चेक करून सांगितलं. त्यानंतर रामा आणि टिट्ट्या ते दोघंजण दवाखान्यात गेलेत. बाकी कोमल वगैरे घरी आहे, कारण की घर पण सांभाळायला लेकरं सांभाळायला कोणतरी पाहिजे होतं. तर आता आई आणि ते दवाखान्यात आहे, रामा गेलेला आहे. बघू आता पुढचे अपडेट काय येतात काय नाही. तसे अपडेट तर मी तुम्हाला देत राहीन व्हिडिओमधून. गुड न्यूज जर कधी बाळ झालं तर नक्कीच मी लवकर सांगेन तुम्हाला काय झालं आहे काय नाही म्हणून. आणि आय होप या 1-2 दिवसामध्ये जर कधी कळालं झाली डिलिव्हरी तर मी शेअर करेल. नाहीतर मग तुम्हाला 1 महिनाभर तरी वेट करावं लागेल, कारण की महिनाभरानंतरची तारीख दिलेली आहे. पण तुमचा ओम दादा तुमच्यासोबत शेअर करेल, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही कोणीही. फक्त प्रे करा की आमची रोहिणी सुखरूप अशी व्यवस्थित डिलिव्हरी वगैरे झाली पाहिजे, होणार असेल तर, किंवा मग जे काय होणार असेल ते सुखरूप झालं पाहिजे अशी प्रार्थना करा सगळेजणांना. कारण की आमच्या फॅमिलीत तुमच्या ब्लेसिंग खूप कामं येतात. त्यामुळे तुम्हाला तेवढंच सांगेल मी की सगळ्यांना गुड विशेष द्या किंवा स्वामींकडे प्रार्थना करा. आणि तुम्ही जर कधी केलेली असेल प्रार्थना तर त्यासाठी थँक्यू, कारण की व्हिडिओनंतर मी कमेंटला पण कधी रिप्लाय देत नाही. त्यामुळं सगळ्यांना थँक्यू आत्ताच म्हणतो मी. बघू आता काय नाही. आणि आम्ही सगळेजण टेन्शनमध्येच बसलो इथे. आता इथं रवी भैया पण आहे आणि सुदर्शन पण आहे. आम्ही सगळेजण त्याच विचारात बसलो की आता कसं करावं, कारण की अचानक असा कॉल आला तर मग काय करायला पाहिजे. अंदाजच नव्हता की आता ते कॉल येईल बाबा की डिलिव्हरीसाठी. अचानकपणे हे सगळं घडलं आहे. मलाही माहीत नव्हतं. मी डॉक्टरांची तारीख दिली 27 सप्टेंबरची दिलेली आहे. तर एवढ्या दूरची तारीख दिल्यानंतर आपण कसा अंदाज धरणार अचानक आता होईल, पण काय करणार, ओके नाही. हे सगळे प्रॉब्लेम चालू आहेत बघा. आता प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा दवाखाना वगैरे ते तर होणारच होतं, पण ते लवकर झालं आहे असा विषय आहे. बाकी बघू आता काय नाही. तर आता मॉलमधून पटकन बाहेर पडायचं आहे. बघतो यांचा पहिले फोन येऊ द्या एकदा. आईचा आता फोन येईल की डॉक्टर काय निर्णय घेत आहे काय नाही. मग लगेच घरी जातो आणि गाडी घेऊन, आपली थार गाडी आहे, एका 7-8 घंट्यात, 8 घंट्यामध्ये 9 घंट्यामध्ये घरी पोहोचून जाऊ. तर चला मित्रांनो, तुम्हाला आता मी पुढच्या व्हिडिओ भेटेल. बाकी असा विषय आहे. तर चला सगळ्यांना प्रार्थना वगैरे करा आणि बघू काय होतं आहे काय नाही. झालं की मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन. ओके, चला तुम्ही स्वतःची काळजी घ्या, रोहिणीची काळजी आम्ही घेतो. चला.